गुड मॉर्निंग स्टुडंट मित्रांनो, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यावर्षी विद्यापीठाने ऑनलाईन टीचिंग बाबत अधिसूचना काढलेल्या आहे. त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने आपण आजपासून ऑनलाईन टीचिंग सुरू करणार आहोत. यावर्षी BA सेकंड इयरला तिसऱ्या सेमिस्टरमध्ये भारतीय तर्कशास्त्र, इंडियन लॉजिक या विषयाचे अध्ययन आपल्याला करायचे आहे. मागच्या वर्गात तुम्ही बघितलं असेल की भारतीय आणि पाश्चात्य नीतिशास्त्र आपण शिकलेलो आहे. यावेळेस तत्वज्ञानाची एक शाखा तर्कशास्त्र, लॉजिक याचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये भारतीय तर्कशास्त्र, तर चौथ्या सेमिस्टरमध्ये पाश्चात्य तर्कशास्त्र असा आपला अभ्यास विषय आहे. तर सर्वात आधी यावर्षी म्हणजेच तिसऱ्या सेमिस्टरच्या सिलेबसकडे आपण थोडक्यात लक्ष घालू. युनिट नंबर 1 मध्ये न्यायदर्शनातील अनुमान सिद्धांत आहे. त्यामध्ये व्याख्या, प्रक्रिया, पक्षता आणि अनुमानाचे प्रकार यांचा अभ्यास करायचा आहे. तर युनिट नंबर 2 मध्ये न्यायदर्शनातीलच परामर्श, लिंग परामर्श, व्याप्ती आणि व्याप्तिग्रहोपाय यांचा अभ्यास आपल्याला करावयाचा दिसून येतो. तर हे दोन्हीही युनिट जे आहेत, हे दोन्ही युनिट पूर्णतः न्यायदर्शनाशी संबंधित आहे. आणि याच युनिटमध्ये म्हणजे दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला न्यायदर्शनातील हेत्वाभासाचा विचार करायचा आहे. युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला बौद्ध अनुमान याचं अध्ययन करायचं आहे. यामध्ये सुद्धा व्याख्या, प्रकार, पक्षता, लिंग परामर्श, परामर्श, व्याप्ती, व्याप्तिग्रहोपाय आणि हेत्वाभास यांचा अभ्यास करायचा आहे. आणि युनिट नंबर 4 मध्ये जैन अनुमानाचा आपल्याला विचार करायचा आहे. यामध्ये सुद्धा व्याख्या, प्रकार, पक्षता, पक्षधर्मता, लिंग परामर्श, व्याप्ती, व्याप्तिग्रहोपाय आणि हेत्वाभास असं संपूर्ण आपल्याला अध्ययन करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे एक दिसत असेल टोटल मार्क 80. तर हा पूर्ण सिलेबस थर्ड सेमिस्टर करिता 80 मार्काचा आहे आणि 20 मार्क हे इंटरनल असतात, जे आपण व्हायव्याद्वारे किंवा तुमच्या असाइनमेंट बुकद्वारे महाविद्यालयाकडून तुम्हाला दिले जात असतील. तर आता आपण सुरू करतो BA भाग 2 सत्र 3 भारतीय तर्कशास्त्र युनिट नंबर 1 मधील न्यायदर्शनातील अनुमान विचार. न्यायदर्शनाला प्रमाणशास्त्र सुद्धा म्हणतात. न्यायदर्शनात प्रमाणाची विस्तृत चर्चा केलेली आढळून येते. न्यायदर्शनाच्या मते ज्ञान 2 प्रकारचे असते. तर एकूण भारतीय तत्वज्ञानामध्ये 9 दर्शने आपल्याला दिसून येतात. त्यापैकी पहिले 6 ते म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत ही 6 दर्शने आणि उरलेली 3 दर्शने जैन, बौद्ध आणि चारवाक. तर पहिले जी 6 दर्शने आहेत ही आस्तिक दर्शने आहेत, तर उरलेली 6 दर्शने ही नास्तिक दर्शने आहेत. न्यायदर्शनामध्ये ज्ञानाबद्दल विस्तृत चर्चा केलेली दिसून येते. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान प्राप्त करण्याची साधने कोणती, म्हणजे प्रमाणाबद्दल विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि म्हणून न्यायशास्त्राला प्रमाणशास्त्र सुद्धा असं म्हणतात. न्यायाच्या मध्ये ज्ञान 2 प्रकारचे आहे. एक आहे प्रमा अर्थात यथार्थ ज्ञान आणि दुसरं आहे अप्रमा अर्थात अयथार्थ ज्ञान. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, अर्थात वस्तू जशी आहे त्या स्वरूपात तिचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजे प्रमा होय. म्हणजेच प्रमाणाबद्दल जर प्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसून येते की प्रमा म्हणजे खरे ज्ञान किंवा सत्य ज्ञान, वस्तू जशी आहे त्या स्वरूपात तिला आत्मसात करणे. म्हणजे एखादी काय म्हणतात, जसं एखादी वस्तू समजा डस्टर तुमच्या समोर टेबलावर ठेवलेला आहे आणि जर तुम्ही तिला त्याच पद्धतीने आत्मसात करत आहे, म्हणजे जर ते पिवळ्या रंगाचं असेल आणि ते तुम्हाला पिवळ्या रंगाचंच दिसत असेल, तर वस्तू जशी आहे तसंच तुम्ही ते आत्मसात करत असल्यामुळे त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात किंवा खरं ज्ञान असं म्हणतात. तर दुसरं आपल्याला दिसून येते अप्रमाज्ञान. अप्रमा म्हणजेच अयथार्थ ज्ञान, वस्तू जशी आहे त्यापेक्षा भिन्न स्वरूपात तिचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे अप्रमा. जसं एखादी भिंत पांढरी असेल परंतु एखाद्या व्यक्तीला पिलिया झालेला असेल आणि जर ती त्याला फिक्कट पिवळी दिसत असेल, तर वस्तू कशी आहे मुळात पांढऱ्या स्वरूपाची, परंतु त्याला ती कशी दिसत आहे, त्यापेक्षा भिन्न स्वरूपात दिसत आहे, म्हणजे फिक्कट पिवळ्या रंगाची दिसत आहे, म्हणून त्याला असत्य ज्ञान किंवा अयथार्थ ज्ञान किंवा अप्रमा असं म्हणतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर कधी कधी आपला पाय दोरीवर पडतो
आणि पाय दोरीवर पडल्याबरोबर आपण भीतो. का म्हणून भीतो? तर तिथे साप आहे असं आपण समजतो. म्हणजे वस्तू काय होती? दोरी. परंतु समजलो काय आपण? साप. म्हणजे वस्तू जी आहे त्याच्यापेक्षा भिन्न स्वरूपात आपण तिला समजत असतो, म्हणून त्याला अप्रमाद ज्ञान असं म्हणतात. यथार्थ ज्ञान ज्या साधनाद्वारे प्राप्त होते त्याला प्रमाण असे म्हणतात. आता तुम्हाला हे माहित असेल की ज्ञान प्राप्त करण्याची भिन्न भिन्न साधने आहेत. तुम्ही आपल्या व्यावहारिक जीवनात जर लक्ष घातलं तर आपल्याला अनेक माध्यमांद्वारे ज्ञान प्राप्त होत असते. जसं प्रत्यक्षाद्वारे आपण ज्ञान प्राप्त करत असतो, अनुमानाद्वारे आपण ज्ञान प्राप्त करत असतो, शब्दाद्वारे आपण ज्ञान प्राप्त करत असतो. तर ही जी ज्ञान प्राप्ती करण्याची साधनं आहेत त्यांना प्रमाण असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात ज्या साधनाद्वारे प्रमात्याला प्रमेयाचे ज्ञान प्राप्त होते त्याला प्रमाण असे म्हणतात. म्हणजे सांगायचं झालं प्रमात्या या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती आणि प्रमेय या शब्दाचा अर्थ आहे वस्तू. त्यांनी म्हटलेलं आहे की दुसऱ्या शब्दात ज्या साधनाद्वारे प्रमात्याला प्रमेयाचे ज्ञान प्राप्त होते त्याला प्रमाण असे म्हणतात. म्हणजेच ज्या माध्यमांनी व्यक्ती वस्तूचे ज्ञान प्राप्त करत असतो त्याला प्रमाण असे म्हणतात. प्रमाणासंबंधीची चर्चा भारतीय दर्शनात फार महत्वाची मानलेली आहे. प्रमाण शुद्ध असल्याशिवाय प्रमेयाचे ज्ञान शुद्ध होत नाही हे मान्य आहे. की जोपर्यंत तुमचे प्रमाण योग्य असणार नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तूचं योग्य ज्ञान प्राप्त होणार नाही. जसं मी आत्ताच सांगितलं की एखाद्या व्यक्तीला पिलिया झालेला असेल तर त्याला प्रत्येक वस्तू ही कशी दिसेल? पिवळी दिसेल. म्हणजेच जी मुळात पिवळी नसेल. म्हणजेच आपल्याला हे म्हणायचं की प्रमाण शुद्ध नाहीये म्हणून वस्तूचं सुद्धा आपल्याला शुद्ध ज्ञान होत नाही. न्यायदर्शनात प्रमाणाला ज्ञान प्राप्तीचे सर्वात निकटवर्ती साधन म्हणून स्वीकार केलेले आहे. न्यायदर्शनात एकूण 4 प्रमाणांचा स्वीकार केलेला आहे: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. तर मित्रांनो, प्रमाण किती आहेत न्यायदर्शनात? तर 4 आहेत. परंतु या सत्रामध्ये किंवा या संपूर्ण वर्षामध्ये सत्र 3 आणि 4 मध्ये आपल्याला फक्त अनुमान प्रमाणाचा अभ्यास करावयाचा आहे. बाकी उरलेल्या 3 प्रमाणांचा आपल्याला अभ्यास करावयाचा नाही. संपूर्ण जैनांबद्दलही आपल्याला अनुमान प्रमाणाचा विचार करायचा आहे, बौद्धांबद्दलही आपल्याला अनुमान प्रमाणाचा विचार करायचा आहे आणि न्यायदर्शनात सुद्धा आपल्याला अनुमान प्रमाणाचा विचार करायचा आहे. बाकी 3 प्रमाणांचं अध्ययन आपल्याला करावायचं नाही. तर आपण सर्वात आधी न्यायदर्शनातील अनुमान विचार. न्यायदर्शनात ज्ञान प्राप्तीचे एक महत्वाचे साधन म्हणून अनुमान प्रमाणाला महत्व दिलेले आहे. अनुमान हा शब्द अनु अधिक मान यांच्या संयोगातून तयार झालेला आहे. अनु म्हणजे पश्चात किंवा नंतर आणि मान म्हणजे ज्ञान. या प्रकारे अनुमानाचा शाब्दिक अर्थ पश्चात ज्ञान असा होतो. अर्थात असे ज्ञान की जे ज्ञान एका ज्ञानानंतर होते. अनुमानात पहिले ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान असते आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावर दुसऱ्या वस्तूचे ज्ञान त्यायोगे होत असते. तर न्यायदर्शनात अनुमान एक महत्वपूर्ण ज्ञान प्राप्तीचे एक महत्वपूर्ण साधन म्हणून स्वीकार केलेले आहे. अनुमान हा शब्द अनु अधिक मान या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. अनु म्हणजे पश्चात किंवा नंतर आणि मान म्हणजे ज्ञान. जेव्हा आपल्याला एखाद्याचं ज्ञान झाल्यानंतर जेव्हा आपल्याला ज्ञान होत असते तेव्हा त्याला पश्चात ज्ञान असं म्हणतात. जसं आपण सर्वात आधी धूर बघतो आणि धूर बघितल्यानंतर आपण अग्नीचं ज्ञान प्राप्त करत असतो. म्हणजे अग्नीचं ज्ञान हे अनुमानात्मक ज्ञान आहे, बरोबर आहे. परंतु त्याआधी आपल्याला कशाचं ज्ञान झालं पाहिजे? धुराचं. आता हे धुराचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला अग्नीचं ज्ञान होते आणि म्हणून अनुमानाला काय म्हटलेलं आहे? पश्चात किंवा नंतरचे ज्ञान असं म्हटलेलं आहे. अनुमानात पहिले प्रत्यक्ष ज्ञान होत असते. मी आत्ताच सांगितलं की अनुमानामध्ये प्रत्यक्ष आपण काय पाहत असतो? धूर पाहत असतो आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावर आपण दुसऱ्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करत असतो. अनुमिती स्वरूप ज्ञान ज्या योगे होते त्याला अनुमान प्रमाण म्हणायचे. प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावर जे प्रत्यक्ष नाही अशा संबंधीचे मिळालेले ज्ञान किंवा उपस्थितावरून अनुपस्थिता संबंधीचे ज्ञान म्हणजे अनुमिती होय. म्हणजे जिथे अनुमिती किंवा अनुमान या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसून येते की प्रत्यक्षाच्या आधारावरून अप्रत्यक्षाविषयी ज्ञान मिळवणे किंवा उपस्थिताच्या आधारावरून अनुपस्थिता संबंधीचे ज्ञान मिळवणे म्हणजे अनुमान. जसं तुम्ही आकाशात काळे ढग पाहता आणि ढग हे तुमचं प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि त्याच्यावरून तुम्ही अनुमान लावता की पाऊस येईल, बरोबर आहे. किंवा तुम्ही डोंगरावर कुठेतरी धूर पाहता आणि तुम्ही अनुमान लावता की तिथे अग्नी असेल. म्हणजे प्रत्यक्षाच्या आधारावरून अप्रत्यक्षाविषयी जो ज्ञान असतं त्याला अनुमान असे म्हणतात. जसं समोर धूर दिसत असता त्या ठिकाणी अग्नी असणार असा जो निश्चय होतो तो अनुमिती होय. उपस्थिताच्या बळावरून अनुपस्थिता संबंधीचे ज्ञान होऊ शकते. याचे कारण जे उपस्थित आहे ते अनुपस्थितीचे गमक किंवा चिन्ह आहे. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की आपण उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊ. धूर आणि अग्नी याचंच उदाहरण घेऊ की धूर हे उपस्थित आहे आणि अग्नी हे अनुपस्थित आहे.
दूर आपल्याला कुठेतरी धूर दिसतो आणि आपण तिथे असं म्हणत असतो की तिथे आग लागली असेल. बरोबर आहे. उपस्थित काय आहे? धूर, आणि त्याच्यावरून आपण अनुपस्थित अग्नीचं ज्ञान प्राप्त करत असतो. तर जेव्हा ही प्रक्रिया होत असते, तेव्हा उपस्थित जे आहे ते गमक आहे किंवा चिन्ह आहे किंवा खून आहे. बरोबर आहे. की ते आपल्याला ते चिन्ह किंवा खून आपण बघत असतो आणि त्या चिन्ह किंवा खुनाच्या आधारावरून आपण अनुपस्थिताचे म्हणजे अग्नीचे ज्ञान प्राप्त करत असतो. त्या गमक अथवा चिन्हास लिंग म्हणतात. लिंग म्हणजे खूण किंवा चिन्ह. लिंग हे ज्याचे चिन्ह किंवा खूण असते त्याला लिंगी असे म्हणतात. धूर हा अग्नीचे लिंग होय व धुराच्या अपेक्षेने अग्नी हे लिंगी होय. यावरून लिंग व लिंगी संबंधपूर्ण ज्ञान म्हणजे अनुमान आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे खून किंवा चिन्ह आहे त्याला आपण लिंग असं म्हणतो, आणि या खून किंवा चिन्हाच्या आधारावरून जे आपण नवीन ज्ञान प्राप्त करत असतो त्याला लिंगी असं म्हटलं जाते. जसं धूर हे आपल्यासाठी लिंग आहे, चिन्ह आहे, खून आहे, आणि या धुराच्या आधारावरून आपण जेव्हा अग्नीचं ज्ञान प्राप्त करत असतो तेव्हा त्या अग्नीला लिंगी असे म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे धूर हे लिंग आणि अग्नी हे लिंगी. अनुमानाच्या व्याख्या. महर्षी गौतम यांच्या मते ज्या ज्ञानाची वास्तविक दशा प्रत्यक्षाद्वारा परस्पर संबंधाला जाणून एकाचे प्रत्यक्ष करून दुसऱ्याचे ज्ञान होणे म्हणजे अनुमान आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की ज्या ज्ञानाची वास्तविक दशा प्रत्यक्षाद्वारा परस्पर संबंधाला जाणून एकाचे प्रत्यक्ष करून दुसऱ्याचे ज्ञान होणे म्हणजे अनुमान आहे. म्हणजे तिथेही महर्षी गौतम असं म्हणताय की प्रत्यक्षाद्वारा आपण एक वस्तू पाहत असतो आणि त्या वस्तूच्या आधारावर आपण दुसऱ्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करत असतो. वात्सायन एका गोष्टीच्या आधारे दुसऱ्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे अनुमान आहे. वात्सायनने तेच म्हटलेलं आहे की एक गोष्ट आपण बघतोय आणि त्या आधारावरून दुसऱ्या गोष्टीचं आपण जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याला अनुमान असे म्हणतात. गंगेश उपाध्याय यांच्या मते अनुमान असे ज्ञान आहे की ज्याची उत्पत्ती अन्य ज्ञानाद्वारे होते. म्हणजेच अनुमानात्मक ज्ञान काय आहे? अग्नी आहे. याची उत्पत्ती कशापासून झालेली आहे? धुरापासून. म्हणजेच अनुमान हे असं ज्ञान आहे की ज्याची उत्पत्ती अन्य ज्ञानापासून होताना आपल्याला दिसते. वरील सर्व वाक्यावरून स्पष्ट होते की अनुमान असे ज्ञान आहे की ज्यामध्ये पूर्व प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक असते. उदाहरण घेतलेलं आहे. जिथे जिथे धूर तिथे तिथे अग्नी. पर्वतावर धूर आहे म्हणून पर्वतावर अग्नी आहे. तर आपल्याला पहिले कशाचं ज्ञान होते? प्रत्यक्ष ज्ञान होत असते आपल्याला पर्वतावर धूर आहे, आणि या प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावरून पर्वतावर अग्नी आहे या अप्रत्यक्ष ज्ञान आपण मिळवत असतो, आणि या प्रक्रियेलाच अनुमान असे म्हणतात. वरील उदाहरणावरून स्पष्ट होते की पर्वतावर धुराचं प्रत्यक्ष झाल्यानंतर तिथे अग्नी आहे हे आपल्याला कळते. आपल्याला प्रत्यक्ष तर धुराचे होते, पण त्याच्या आधारावर आपण अग्नीचे ज्ञान प्राप्त करीत असतो. धूर आणि अग्नी परस्पर संबंधित आहे, त्यामुळे धुराचे प्रत्यक्ष होताच आपल्याला अग्नीचे अनुमान होते. प्रथमतः धुराचे ज्ञान होते व नंतर अग्नीचे, आणि म्हणूनच अग्नीचे ज्ञान नंतर असल्या कारणाने त्याला अनुमानिक ज्ञान म्हणतात. मी थोड्या वेळा आधीच समजून सांगितले उदाहरण की प्रथम आपल्याला कशाचं ज्ञान होत असते? धुराचं ज्ञान होत असते, आणि या धुराच्या ज्ञानावरून आपण कशाचं ज्ञान प्राप्त करत असतो? अग्नीचं ज्ञान प्राप्त करत असतो. जसं पर्वतावर धूर पाहून पर्वतावर अग्नी असं म्हणत असतो. कारण धूर आणि अग्नी यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे की जिथे धूर असेल तिथे अग्नी हा 100% असतोच, तो नसतो असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अनुमान असे म्हणतात. अनुमानाचे विश्लेषण. जर आपण अनुमानाचं विश्लेषण केलं, या जे आता मी उदाहरण सांगितलं की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असते, पर्वतावर धूर आहे आणि म्हणून पर्वतावर अग्नी आहे, याचं जर आपण विश्लेषण केलं तर याच्यात आपल्याला 3 गोष्टी दिसून येतात: हेतू, पक्ष आणि साध्य. आता हेतू, पक्ष, साध्य यांची व्याख्या काय आहे आपण बघू. हेतू. हेतू म्हणजे लिंग, चिन्ह, खूण अथवा साधन होय. ज्या साधनाद्वारे अनुमान केले जाते त्याला हेतू म्हणतात. धूर आणि अग्नीच्या उदाहरणात धूर हा हेतू आहे. मी आधीच सांगितलं की जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत असते त्याला आपण लिंग, चिन्ह, खूण किंवा साधन असं म्हणत असतो. आणि या लिंग किंवा चिन्ह किंवा खूण किंवा साधन यालाच काय म्हणतात? हेतू असं म्हणतात. धूर आणि अग्नीच्या उदाहरणामध्ये धूर हा हेतू झाला. साध्य. हेतूच्या आधारावर ज्याची आपण सिद्धी करत असतो, म्हणजे जे आपल्यासाठी अप्रत्यक्ष असतं त्याला साध्य असे म्हणतात. म्हणजे धुराच्या आधारावर आपण कशाची सिद्धी करतोय? अग्नीची. म्हणून अग्नी काय झालं? साध्य झालं. म्हणजेच हेतूच्या आधारावर ज्याची आपण सिद्धी करत असतो त्याला साध्य असं म्हणतात. धूर आणि अग्नीच्या उदाहरणामध्ये अग्नी हे काय झालेलं आहे? साध्य झालेलं आहे. आणि नंबर 3 आपल्याला दिसते पक्ष. ज्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या संबंधाने साध्य सिद्ध करावायचे असते त्यास पक्ष असे म्हणतात.
पर्वतावर धूर असून त्या ठिकाणी अग्नीची सिद्धी करावयाची असल्यास पर्वत पक्ष आहे. तर पक्षाची व्याख्या आपल्याला दिसते की ज्या ठिकाणी आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे, जसं आपण धूर कुठे पाहतोय, पर्वतावर, आणि त्या पर्वतावरच आपल्याला कशाची सिद्धी करायची आहे, तर साध्याची सिद्धी करायची आहे. तर या साध्याची सिद्धी ज्या ठिकाणावर आपल्याला करायची आहे, जे ते ठिकाण आहे त्याला म्हणतात पक्ष. जसं धूर आणि अग्नीच्या उदाहरणात पर्वतावर आपण धूर पाहतो आणि पर्वतावर आपल्याला अग्नीची सिद्धी करायची आहे, म्हणून पर्वत काय झालेला आहे, पक्ष झालेला आहे. याशिवाय अनुमानात सपक्ष आणि विपक्ष अशी दोन पदे सुद्धा दिसून येतात. तर सपक्ष सपक्ष म्हणजे योग्य पक्ष आणि विपक्ष म्हणजे अयोग्य पक्ष. पाहू त्याचे स्वरूप आपण पाहू. ज्या ठिकाणी साध्य धर्म आहे असे निश्चितपणे माहीत असते तो सपक्ष आहे. म्हणजे आपण 100% असं म्हणू शकतो की तिथे साध्य राहू शकते. बरोबर आहे. जसं धूर हा हेतू पर्वतावर आपण बघत असतो आणि पर्वतावर अग्नी 100% राहू शकते असं आपल्याला म्हणता येते. जसं स्वयंपाकघर सारख्या अनेक ठिकाणी धूर व अग्नी यांचे साहचर्य पूर्वीपासूनच असते. ती सर्व ठिकाणी सपक्ष आहेत. म्हणजे जिथे साध्य धर्म योग्य प्रकारे राहू शकतो, कुठलीही समस्या निर्माण होणार नाही, कुठलीही शंका निर्माण होणार नाही, अशी जी जागा असते त्याला म्हणतात सपक्ष. तर दुसरं उदाहरण, दुसरं पक्षाचा जो भाग आहे तो आहे विपक्ष. याला अयोग्य पक्ष आपल्याला म्हणता येईल. जिथे साध्य धर्माचा अभाव निश्चितपणे माहीत आहे ते विपक्ष होय. जसे धुरावरून अग्नीचे अनुमान करताना विस्तीर्ण जलाशय हे विपक्षाचे उदाहरण म्हणून घेता येईल. म्हणजे इथे विपक्ष म्हणजे काय, तर जिथे साध्य निश्चितच असणार नाही हे आपल्याला माहित असतं त्याला विपक्ष असं म्हणतात. जसं विस्तीर्ण जलाशय, जलाशय म्हणजे तलाव म्हणा, नदी म्हणा. आता नदीवर अग्नी राहू शकते का, किंवा तलावात अग्नी राहू शकते का, नाही. जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी आहे. तलावात धूर आहे म्हणून तलावात अग्नी आहे. अनुमान बरोबर आहे, परंतु इथे जो पक्ष आहे तो मात्र पक्ष अयोग्य आहे, बरोबर नाही आहे. बरोबर आहे, तो योग्य पक्ष नाही आणि म्हणून त्याला विपक्ष असं म्हणतात. साध्य धर्माशी असंबंध आहे हे निश्चितपणे माहीत असलेल्या कुठल्याही धर्मास विपक्ष असे म्हणतात. म्हणजे ज्याच्या साध्य धर्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असा जो पक्ष असेल त्याला विपक्ष असे म्हणतात. आता पुढे आपल्याला शेवटची ओळ जी दिसते, हेतूने नेहमी सपक्षावर राहावे, विपक्षावर राहू नये. म्हणजेच हेतू हा कसा असावा, नेहमी सपक्षावरच असावा. म्हणजे हेतू जसं धूर हा आपल्याला पर्वतावर किंवा अन्य कुठेतरी दिसायला पाहिजे, परंतु जल, तलाव, नदी या ठिकाणी तो कधीही दिसू नये. म्हणजेच हेतूने नेहमी सपक्षावर राहायला पाहिजे, विपक्षावर राहू नये. आणि अशाच हेतूला सदहेतू म्हणतात. इथे आपला पहिला एक छोटासा टॉपिक आपला इथे संपलेला आहे मित्रांनो. तर या टॉपिक संबंधीचे नोट्स तुम्हाला www.renukacollege.org या साईटला व्हिजिट देऊन तिथे स्टडी फ्रॉम होम ला क्लिक केल्यानंतर, डॉक्टर अतुल महाजनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या विशिष्ट जे मी आता तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचे नोट्स वर्ड फाईल मध्ये उपलब्ध राहतील. तुम्हाला याविषयी कुठलीही शंका असेल, कुठलीही समस्या असेल, नाही समजलं असेल तर मला व्हॉट्सअप करा किंवा मला फोन करा. आणि जर तुमच्या समस्या समाधानात्मक सुटल्या असतील किंवा तुम्हाला कुठलीही समस्या नसेल तरी पण या टॉपिकवर आपण आठवड्यातून एकदा तरी झूम मीटिंगवर ऑनलाईन मीटिंग घेऊ, झूम ॲपवर ऑनलाईन मीटिंग घेऊ. तरी सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी झूम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. याची काळजी तुम्ही घ्या. पुन्हा एकदा सांगतो आहे की इथे जी टिप लिहिलेली आहे ती टिप काळजीपूर्वक वाचा, की वरील संबंधित विषयाचे नोट्स www.renukacollege.org या साईट वरील स्टडी फ्रॉम होमला क्लिक केल्यानंतर, डॉक्टर अतुल महाजनला क्लिक केल्यानंतर आपल्याला उपलब्ध होतील. धन्यवाद.